हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोसाठी इन्कम टॅक्सचा टॉपिक कव्हर करत आहे. मिक्स 50 MCQs जे आहे डेप्युटी मॅनेजर आणि UDCसाठी. ठीक आहे, याच्यामध्ये आपण मिक्स क्वेश्चन्स घेत आहे 50 जे इन्कम टॅक्सला आपल्याला कामात येणार आहे. ठीक आहे, तसंच याच्या आधी पण आपण इन्कम टॅक्सचा एक व्हिडिओ बनवलेला आहे जो टोटली इंग्लिशमध्ये आहे, तो पण तुम्ही बघून घ्या जेणेकरून क्वेश्चन्स जे आहेत थोडे डिफरंट आहेत. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण इन्कम टॅक्सचे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की टील एक्झामपर्यंत आपण असेच MCQs घेणार आहे, प्लस इथे आपण मिक्स MCQ घेणार आहे जे तो पूर्ण टोटली मॉक पेपरसारखे राहणार. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला ते सर्व व्हिडिओज मिळून जाणार आणि या प्लेलिस्टला सेव्हसुद्धा करून घ्या, मीन्स जेणेकरून सर्व व्हिडिओज तुम्हाला ऑलरेडी मिळून जातील. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण क्वेश्चन. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, मिस्टर ए अर्न सॅलरी 7,50,000 अँड विन लॉटरी 1 लाख. स्टँडर्ड डिडक्शन इज 50,000. व्हॉट इज हिज टोटल इन्कम. तर बघा, ऑप्शन आहे क्वेश्चन आहे, श्री ए यांना 7,50,000 पगार आणि 1 लाख लॉटरी लागलेली आहे. स्टँडर्ड वजावट 50,000 आहे, त्याचे एकूण उत्पन्न काय. तर बघा, ऑप्शन आहे 8,50,000, 8 लाख, त्याच्यानंतर 7,50,000 अँड 7 लाख. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 8 लाख. ठीक आहे, आता बघा सॅलरी किती आहे 7,50,000, त्याच्यातनं स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते 50 मायनस करू तर 7 लाख झालं आणि लॉटरी 1 लाख. तर 7 लाख प्लस 1 लाख मीन्स किती झालं 8 लाख त्याची एकूण उत्पन्न असेल. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, मिस्टर बी स्टे इन इंडिया फॉर 110 days इन फायनान्शियल इयर अँड 365 days इन पास्ट 4 years. He earned 12 lakh from India and 3 lakh from UK. His residential status. तर बघा, ऑप्शन आहे मिस्टर श्री भारतात सध्या 10 वर्ष 110 दिवस आणि मागील 4 वर्षात 365 दिवस होते. त्यांना भारतातून 12 लाख आणि UK मधून 3 लाख मिळाले. त्यांची निवासी स्थिती काय. तर बघा, ऑप्शन आहे रेसिडेंट, NOR, नॉन रेसिडेंट अँड नॉन डिटर्मिनेबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नॉन रेसिडल, अनिवासी. ठीक आहे, भारतात जर 182 दिवसपेक्षा जर कमी राहिल्याने अनिवासी धरले जाते. ठीक आहे, फक्त 12 लाख जे आहे ते त्याच्यामध्ये काय राहील करपात्र, मीन्स इनडायरेक्टली 12 लाख जे आहे ते टॅक्सेबल राहील. नेक्स्ट थर्ड, मिस्टर सी अर्न 6 लाख सॅलरी अँड 1.2 लाख रेंट, 50K डिव्हिडंड अँड 2 लाख प्रॉफिट ऑन शेअर. हिज टोटल इन्कम इज. तर बघा, ऑप्शन आहे श्री सी यांना 6 लाख पगार, 1.2 लाख भाडे, 50,000 लाभांश आणि 2 लाख शेअर्सवर नफा मिळतो. तर एकूण उत्पन्न किती. तर बघा, 9.7 लाख, 9.2 लाख, 9 लाख अँड 10 लाख. तर करेक्ट आन्सर किती येईल 9.7 लाख. कसं 6 लाख प्लस 1.2 प्लस 50K प्लस 2 लाख. तर टोटल जर केलं तर किती 9.7 लाख. नेक्स्ट फोर्थ, a house property let out on 2,40,000 rent, municipal taxes 20,000 paid by owner, interest on home loan 1,50,000, income from house property. बघा, भाड्याने दिलेल्या घरातून 2,40,000 भाडे मिळाले, मालकाने 20,000 महानगरपालिका कर आणि 1,50,000 गृहकर्ज व्याज भरले, तर मालमत्ता उत्पन्न किती. तर बघा, ऑप्शन आहे 70,000, 1,20,000, 90,000 अँड 1 लाख. तर करेक्ट आन्सर आहे 70,000. आता बघा 70,000 कसं, बघा 2,40,000 आहे, त्याच्यातनं 20,000 म्युन्सिपल टॅक्स मायनस केले तर 2,22,000. त्याच्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन जे 30% आहे म्हणजे किती झालं 66,000 2,20,000वर. आता इंटरेस्ट त्याच्यावर आहे 1,50,000चा, मीन्स 2,20,000 मायनस 66,000 मायनस 1,50,000. तर 4,000चा काय सेट ऑफ लॉस आहे, म्हणून 70,000 काय आहे त्याचं मालमत्ता उत्पन्न आहे. ओके, नेक्स्ट फिफ्थ, बिझनेस प्रॉफिट बिफोर डेप्रिसिएशन 5 लाख, डेप्रिसिएशन अलाउड 80K, डिसअलाउड एक्सपेन्सेस 50K, इन्कम फ्रॉम बिझनेस. तर बघा, ऑप्शन आहे, बघा काय म्हटलं, घसारा वगळून व्यावसायिक नफा 5 लाख, परवानगी असलेला घसारा 80,000, अपात्र खर्च 50,000, व्यवसाय उत्पन्न किती. तर बघा, ऑप्शन आहे 4,02,000, 4,07,000, 5,03,000 अँड 5.5 लाख. तर करेक्ट आन्सर आहे 5.3 लाख. मीन्स कसं 5 लाख मायनस 80K प्लस 50K मीन्स 4.7 लाख त्याचा इन्कम आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस. नेक्स्ट 6, मिस्टर ई सोल्ड लँड फॉर 50 लाख, ठीक आहे,
FMV 18 लाख, इंडेक्स कॉस्ट 6 लाख, कॅपिटल गेन इज. बघा, श्री ई यांनी 15 लाखांना जमीन विकली, FMV 18 लाख, अनुक्रमिक किंमत 6 लाख, भांडवली नफा किती? तर बघा ऑप्शन आहे 12 लाख, 9 लाख, 8 लाख, 7.5 लाख. तर करेक्ट आन्सर आहे इथे 9 लाख. मीन्स 15 लाख मायनस 6 लाख. तर करेक्ट आन्सर किती येईल? 9 लाख. तसंच बघा डेप्युटी मॅनेजरसाठी PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तसंच बघा 7th नंबर क्वेश्चन आहे, गिफ्ट फ्रॉम फ्रेंड 60,000 अँड फ्रॉम अंकल 40,000, टॅक्सेबल इन्कम इज. तर बघा ऑप्शन आहे मित्राकडून भेट 60,000 आणि काकांकडून 1000. तर याचं करेक्ट आन्सर किती येईल? 60,000 बरोबर आहे, कारण की नातेवाईकाकडून मिळालेले तिथे एक्झेम्प्ट असतात आणि जे फ्रेंड्सकडून अबव्ह 50,000 आहे तर त्याची इन्कम टॅक्सेबल किती राहील? 60,000. ओके. नेक्स्ट 8, वाईफ अर्न 2 लाख फ्रॉम बिझनेस फंडेड बाय हजबंड, इन्कम क्लब. तिच्या निधीतून चालवलेल्या व्यवसायातून पत्नी 2 लाख कमावते, उत्पन्न क्लब केले जाईल का? तर बघा ऑप्शन आहे फुल्ली क्लब, सेकंड नॉट क्लब, थर्ड 50% क्लब अँड फोर्थ ओनली इफ हजबंड इज प्रोप्रायटर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट फुल्ली क्लब. ठीक आहे. सेक्शन 64 ऑफ 1 ऑफ 4 ठीक आहे नुसार पत्नीचं उत्पन्न पतीच्या उत्पन्नात क्लब केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट 9th, लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 1.5 लाख, इन्कम फ्रॉम सॅलरी 4 लाख, कॅरी फॉरवर्ड लॉस इक्वल्स. बघा, घर मालमत्तेतून तोटा 1.5 लाख, पगारातून उत्पन्न 4 लाख, पुढील वर्षासाठी उरलेला तोटा किती? तर बघा ऑप्शन आहे 1 लाख, 50,000, नील, 1.5 लाख. तर करेक्ट आन्सर येईल नील. ठीक आहे. घर मालमत्ता तोटा जास्तीत जास्त 2 लाख पर्यंत समायोजित केला जातो. ठीक आहे. आणि समायोजित ग्रेटर दॅन उरलेला शून्य किती आहे? ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. नेक्स्ट 10th, ग्रॉस टोटल इन्कम 8 लाख, एलिजिबल डिडक्शन अंडर सेक्शन 80C 1.5 लाख, अंडर सेक्शन 80D 25K, टोटल इन्कम इक्वल्स. बघा, सकल उत्पन्न 8 लाख, कलम 80C अंतर्गत 1.5 लाख वजावट आणि 80D अंतर्गत 25,000 वजावट, तर एकूण उत्पन्न किती? तर बघा ऑप्शन आहे 6 लाख, 6.25 लाख, 5.75 लाख अँड 7 लाख. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 6.25 लाख. ठीक आहे. मीन्स कसं 8 लाख 8 लाख मायनस 1.5 लाख मायनस 25K. जर याला केलं तर 6.25 लाख काही याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 11, टॅक्स पेएबल इफ ॲडव्हान्स टॅक्स नॉट पेड बट लायबिलिटी 15,000. जर आगाऊ कर भरला नाही आणि कर योग्य देय 15,000 असेल तर काय? तर बघा ऑप्शन आहे इंटरेस्ट अंडर सेक्शन 234B अँड 234C, सेकंड पेनॉल्टी 1,000, इंटरेस्ट अंडर सेक्शन 234 ऑफ A अँड नो इंटरेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट इंटरेस्ट अंडर सेक्शन 234 ऑफ B अँड 234 ऑफ C. ॲडव्हान्स टॅक्स जर ग्रेटर दॅन 10 असेल तर तो भरावाच लागतो. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 234B अँड 234C. नेक्स्ट 12, रिटर्न फील्ड आफ्टर ड्यू डेट विथ टॅक्स पेएबल 1 लाख, लेट फीज इक्वल्स टू. जर परतावा मुदत संपल्यानंतर दाखल केला आणि 1 लाख बाकी असेल तर उशीर शुल्क किती? तर बघा ऑप्शन आहे 10K, 5K, 1K अँड नील. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 5K. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 234 ऑफ F नुसार. नेक्स्ट 13, मिस्टर F टॅक्सेबल इन्कम 10 लाख, हिज टॅक्स लायबिलिटी अंडर ओल्ड रेजिम इज, इग्नोर सेस. बघा, श्री F यांचे करपात्र उत्पन्न 10 लाख, जुन्या पद्धतीनुसार त्यांची कर देयता सेस वगळून. तर किती येईल बघा 1 लाख, 1.12 लाख, 1.25 लाख अँड 1.5 लाख. तर बघा 0 to 0.5 नील, प्लस 2.5 to 5 5%, प्लस 5 to 10% 20%. मीन्स जर आपण जर पाहिलं तर इथे 12,500 प्लस 1 लाख मीन्स इथे येईल 1,25,000. टोटली इथे आपल्याला काय येईल? टॅक्सेबल इन्कम येईल. तर करेक्ट आन्सर आहे 1,25,000. ठीक आहे. नेक्स्ट 14, फर्म अर्न 8 लाख प्रॉफिट बिफोर पार्टनर सॅलरी. ठीक आहे. फर्म अर्न 8 लाख प्रॉफिट बिफोर पार्टनर सॅलरी 2 लाख अँड इंटरेस्ट 1 लाख, अलाउड सॅलरी अँड इंटरेस्ट ॲज पर डेट, टॅक्सेबल इन्कम ऑफ द फर्म. बघा
फर्मचा नफा 8 लाख आहे, भागीदारांचे पगार 2 लाख आणि व्याज 1 लाख देण्यापूर्वी दोन्ही वजावट अनुमत आहे, फर्मचे करपात्र उत्पन्न किती? बघा ऑप्शन आहे 8 लाख, 7 लाख, 5 लाख अँड 6.5 लाख. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड 5 लाख. कसं 8 - 2 - 1 इथे किती होऊन जाईल 8 वाला. ठीक आहे. नेक्स्ट बघा तसंच अकाउंटची डेप्युटी मॅनेजरची प्रॅक्टिस सेट सुद्धा PDF अवेलेबल आहे, जी सेपरेट आहे, आन्सर विथ एक्सप्लेनेशन. त्याच्यामध्ये 10 प्रॅक्टिस सेट्स गेलेला आहे, मीन्स टोटल 500 क्वेश्चन्स आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ओके. बघा 15 नंबरचा क्वेश्चन काय, अ कंपनी अर्न बुक प्रॉफिट 50 लाख, मॅक्झिमम अल्टरनेट टॅक्स मीन्स मिनिमम अल्टरनेट टॅक्स ॲट 50%. बघा एका कंपनीचा पुस्तक नफा 50 लाख अँड मिनिमम अल्टरनेट टॅक्स 50% किती? तर बघा 7.5 लाख दिलेला आहे, 6 लाख, 10 लाख अँड 8 लाख. तर करेक्ट आन्सर आहे 7.5 लाख. ठीक आहे. मॅट जर आपण 50 लाखावर जर 15% काढलं तर 7.5 लाख आपला करेक्ट आन्सर आहे. करेक्ट आन्सर किती आहे 7.5 लाख. नेक्स्ट क्वेश्चन 16, मिस्टर ए अर्न 4 लाख फ्रॉम बिझनेस, 2 lakh long-term capital gain and incur one-time short-term capital loss. What is total taxable income? बघा श्री यांना व्यवसायातून 4 लाख, दीर्घकालीन भांडवली नफा 2 लाख आणि अल्पकालीन भांडवली तोटा 1 लाख झाला, तर एकूण करपात्र उत्पन्न किती? तर करेक्ट आन्सर बघा इथे काय 5 लाख, 6 लाख, 4 लाख, 7 लाख. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट 5 लाख. कसं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो आहे तो लॉंग टर्म मधनं काय होतो मायनस होतो. तर 4 लाख बिझनेस इन्कम, 2 लाख कॅपिटल गेन मीन्स 6 लाख, 6 लाख मायनस 1 लाख केले तर 5 लाख. तर करेक्ट आन्सर किती येईल 5 लाख. ओके. नेक्स्ट 17 बघा काय म्हटलं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स. खालीलपैकी कोणते इतर स्रोतातून उत्पन्न अंतर्गत करपात्र नाही? तर बघा ऑप्शन आहे विनिंग फ्रॉम हॉर्स रेस, सेकंड डिव्हिडंड फ्रॉम डोमेस्टिक कंपनी, थर्ड इंटरेस्ट फ्रॉम फिक्स डिपॉझिट अँड प्रॉफिट ऑन सेल ऑफ शेअर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ प्रॉफिट ऑन सेल ऑफ शेअर, शेअर्सवरील विक्रीवर नफा इज नॉट इन्कम फ्रॉम अदर सोर्स. ओके. नेक्स्ट 18, लॉस फ्रॉम प्रॉपर्टी, लॉस फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी लेट आउट कॅन बी कॅरीड फॉरवर्ड फॉर. बघा भाड्याने दिलेल्या घर मालमत्तेचा तोटा किती वर्ष पुढे नेता येतो? बघा ऑप्शन आहे 4 years, 8 years, indefinitely and cannot be carried forward. तर करेक्ट आन्सर आहे 8 years. 8 वर्ष पुढे नेता येतो, फक्त घर मालमत्ता उत्पन्नाविरुद्ध समायोजित. ओके. नेक्स्ट 19 बघ काय म्हटलेलं आहे, TDS ऑन इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी पेएबल टू रेसिडेंट इंडिव्हिज्युअल इफ इंटरेस्ट ग्रेटर दॅन 10,000. 10,000पेक्षा जास्त व्याज असल्यास निवासी व्यक्तीस दिलेल्या सिक्युरिटी व्याजावर TDS किती येतं? तर बघा ऑप्शन आहे 0%, 5%, 10%, 20%. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 10%. तर बघा काय दिलेलं आहे, आन्सर आहे 10%. ॲज पर अंडर सेक्शन 194A TDS इज 10%. नेक्स्ट 20, सॅलरी रिसिव्ड बाय पार्टनर फ्रॉम फर्म इज टॅक्सेबल ॲज. फर्मकडून भागीदाराला मिळणारा पगार कोणत्या डोक्यावर करपात्र असतो? तर बघा ऑप्शन आहे सॅलरी हेड म्हटलं त्याला. ठीक आहे. सॅलरी, बिझनेस इन्कम, अदर सोर्स अँड एक्झाम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बिझनेस इन्कम, व्यवसाय उत्पन्न. ठीक आहे. नेक्स्ट 21, मॅक्झिमम डिडक्शन अंडर सेक्शन 80 CCD 1B फॉर ॲडिशनल कॉन्ट्रीब्युशन टू NPS. बघा NPS मध्ये अतिरिक्त योगदानासाठी कलम 80 CCD 1B अंतर्गत कमाल वजावट किती? तर बघा ऑप्शन आहे 50,000, 1,50,000, 2 लाख अँड 2,50,000. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 50,000. ATC वगळता अतिरिक्त 50,000 वजावट मीन्स डिडक्शन होते. ठीक आहे. नेक्स्ट 22, मिस्टर X अर्न 3 lakh ॲज अ सॅलरी अँड 2 lakh ॲज अ पेन्शन. ही ऑप्शन्स फॉर न्यू टॅक्स रेजिम. वॉट डिडक्शन इज अलाउड? ठीक आहे.
तर बघा, श्री एक्स यांना 3 लाख पगार आणि 2 लाख पेन्शन मिळते. त्यांनी नवीन कर प्रणाली निवडली तर कोणती वजावट मिळेल? तर बघा, ऑप्शन आहे 50K स्टँडर्ड डिडक्शन, सेकंड 1.5 अंडर सेक्शन 80C, 50K प्लस 1.5 अँड नन. आन्सर आहे नन, काहीही नाही. नेक्स्ट 23, लॉस फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह बिझनेस कॅन बी कॅरी फॉरवर्ड फॉर. तर बघा, ऑप्शन आहे सट्टा व्यवसायातील तोटा किती पुढे नेता येतो? बघा, ऑप्शन आहे 4 इयर्स, 8 इयर्स, इनडेफिनेटली अँड कॅन नॉट बी कॅरी फॉरवर्ड. तर करेक्ट आन्सर आहे 4 इयर्स. ठीक आहे, जास्तीत जास्त 4 इयर्स तो आपल्याला समोर नेता येतो. नेक्स्ट 24, एक्झेप्शन अंडर सेक्शन 54F इज अवेलेबल ओनली इफ. बघा, कलम 54F अंतर्गत सूट फक्त खालील प्रमाणेच मिळते. तर बघा, ऑप्शन आहे रेसिडेंट हाऊस सोल्ड, सेकंड लँड सोल्ड अँड हाऊस परचेस, सेकंड ज्वेलरी सोल्ड अँड हाऊस परचेस, बोथ बी अँड सी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, बोथ बी अँड, लँड सोल्ड अँड हाऊस परचेस, ज्वेलरी सोल्ड अँड हाऊस परचेस. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 54F. नेक्स्ट 25, डिडक्शन अंडर सेक्शन 80E इज फॉर. कलम 80E अंतर्गत वजावट कोणासाठी आहे? तर बघा, ऑप्शन आहे होम लोन इंटरेस्ट, सेकंड मेडिकल एक्सपेन्स, थर्ड एज्युकेशन लोन इंटरेस्ट अँड फोर्थ डोनेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एज्युकेशन लोन इंटरेस्ट, शिक्षण कर्ज व्याज. नेक्स्ट 26, लिव्ह एनकॅशमेंट ॲट रिटायरमेंट प्रायव्हेट एम्प्लॉय मॅक्झिमम एक्झेम्पशन इज. निवृत्तीवेळी खाजगी कर्मचारी मिळालेल्या रजेच्या रोखी करावर कमाल सूट किती असते? तर बघा, ऑप्शन आहे 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख. तर करेक्ट आन्सर आहे 3 लाख. ठीक आहे. नेक्स्ट 26, रिपीट क्वेश्चन झाला आहे. नेक्स्ट 28, 27 मिसिंग आहे. ओके, एरियाज ऑन रेंट आर टॅक्सेबल इवन इफ प्रॉपर्टी नॉट ओन इन इयर ऑफ रिसिप्ट. ज्या वर्षी भाड्याचे थकबाकी मिळते त्या वर्षी मालमत्ता मालकी नसली तर करपात्र असते, बरोबर की चूक? बघा, ऑप्शन आहे इथे ट्रू किंवा फॉल्स. तर करेक्ट आन्सर आहे ट्रू, ॲज पर सेक्शन 24A. ठीक आहे, ज्या वर्षी कर मिळते त्या वर्षीच करपात्र असते. नेक्स्ट 29, कॅश गिफ्ट फ्रॉम HUF रिसीव्ड बाय मेंबर्स 2 लाख टॅक्सेबल इन्कम इज. बघा, HUF कडून सदस्याला मिळाली 2 लाख रोख भेट करपात्र आहे का? तर बघा, ऑप्शन आहे यस, नो, पार्टिशली, डिपेंड. तर करेक्ट आन्सर आहे नो. ठीक आहे. ॲडव्हान्स टॅक्स पेएबल इफ द इन्स्टॉलमेंट इफ लायबिलिटी ग्रेटर दॅन 10K फर्स्ट इन्स्टॉलमेंट बाय. जर कर दायित्व 10,000 पेक्षा जास्त असेल तर आगाऊ कर हप्त्यामध्ये भरावा लागतो. पहिला हप्ता कधी? तर बघा, ऑप्शन आहे 15 जून, 15 सप्टेंबर, 15 डिसेंबर, 15 मार्च. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट 15 जून. ठीक आहे, 15 जूनपर्यंत 15% आगाऊ कर भरावा लागतो. ठीक आहे. नेक्स्ट 31, मॅक्झिमम डिडक्शन फॉर इंटरेस्ट ऑन लोन अंडर सेक्शन 80 फर्स्ट टाइम बायर फायनान्शियल इयर 25-26 इज. बघा, कलम 80EE प्रथम खरेदी करणाऱ्यांसाठी फायनान्शियल इयर 25-26 अंतर्गत गृह कर्जावरील व्याजाची कमाल वजावट किती? तर बघा, ऑप्शन आहे 50K, 1.5 लाख, देन 2 लाख अँड 75K. तर करेक्ट आन्सर आहे 50K. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 80EE. ओके. नेक्स्ट, तसंच बघा, इन्कम टॅक्सची अकाउंटची PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण सेपरेट PDF हवी असेल सेपरेट PDF सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, त्याची प्राइस दिलेली आहे आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट 32, क्लबिंग ऑफ मायनर इन्कम नॉट अप्लिकेबल वेन. अल्पवयीन मुलाचे उत्पन्न क्लब केले जात नाही जेव्हा. तर बघा, ऑप्शन आहे अर्न फ्रॉम स्किल, सेकंड अर्न फ्रॉम FD गिफ्टेड, अर्न फ्रॉम शेअर गिफ्टेड अँड अर्न फ्रॉम फादर्स. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, अर्न फ्रॉम स्किल, कौशल्यावरून मिळालेले उत्पन्न. ठीक आहे. नेक्स्ट 33, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झेम्प्ट. खालीलपैकी कोणते कर मुक्त आहे? तर बघा, ऑप्शन आहे कम्युनिटेड पेन्शन, फॅमिली पेन्शन, अनकम्युनिटेड पेन्शन अँड नन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, कम्युटेड पेन्शन, परिवर्तित पेन्शन. ठीक आहे, परिवर्तित पेन्शन पूर्ण अंशतः करमुक्त असते. नेक्स्ट 34, हाऊस प्रॉपर्टी लॉस सेट ऑफ इन द सेम इयर लिमिट टू. त्याच वर्षी घर मालमत्ता तोटा समायोजनाची कमाल मर्यादा किती? ऑप्शन आहे बघा 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख, नो लिमिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 2 लाख ॲज पर सेक्शन 71. ठीक आहे, मॅक्झिमम लिमिट इज 2 लाख.
नेक्स्ट 35 रिवाइज रिटर्न कॅन बी फिल्ड टिल सुधारित परतावा केव्हा दाखल करता येतो. तर बघा ऑप्शन आहे असेसमेंट ऑर्डर पास, सेकंड 3 months बिफोर एंड ऑफ असेसमेंट इयर, अर्लियर ऑफ ए और बी अँड फोर्थ नो लिमिट. तर करेक्ट आन्सर आहे अर्लियर ऑफ ए अँड बी मीन्स असेसमेंट ऑर्डर पास अँड बिफोर 3 months ऑफ असेसमेंट इयर. ओके. नेक्स्ट 36 TDS on rent if landlord is individual and rent 50,000 per month. बघा जर घर मालक वैयक्तिक असेल आणि भाडे 50,000 पेक्षा महिन्यापेक्षा जास्त असेल तर TDS किती. बघा ऑप्शन आहे नील, 5%, 10%, 20%. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 5%. ॲज पर सेक्शन 194 IB नुसार 5% TDS लागतो. ठीक आहे. नेक्स्ट 37 ॲग्रिकल्चर लँड सोल्ड अर्बन इज टॅक्सेबल अंडर. शहरी शेती जमीन विकल्यास कोणत्या हेडवर येतो. तर बघा ऑप्शन आहे ॲग्रिकल्चर इन्कम, कॅपिटल गेन, बिझनेस इन्कम अँड नॉट टॅक्सेबल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कॅपिटल गेन. ठीक आहे. शहरी शेती जमीन जर विकल्यास तर कॅपिटल गेन म्हणून टॅक्सेबल असतो. ओके. नेक्स्ट 38 अनलिस्टेड शेअर हेल्ड ग्रेटर दॅन 24 months आर. 24 महिन्यापेक्षा जास्त काळ धरलेले नोंदणी शेअर्स नसलेले शेअर्स कोणते. बघा STCA, LTCA, बिझनेस इन्कम अँड अदर सोर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड लॉंग टर्म कॅपिटल गेन, दीर्घकालीन भांडवली नफा. नेक्स्ट 39 विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी कॅरीड फॉरवर्ड. खालीलपैकी कोणता तोटा पुढे नेता येत नाही. तर बघा ऑप्शन आहे हाऊस प्रॉपर्टी लॉस, सेकंड स्पेक्युलेटिव्ह लॉस, थर्ड बिझनेस लॉस अँड फोर्थ सॅलरी लॉस. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ सॅलरी लॉस, पगार तोटा. ठीक आहे. इज नॉट कॅरीड फॉरवर्ड. नेक्स्ट 40 डिडक्शन फॉर डोनेशन टू PM केअर फंड. PM केअर फंडला देणगी दिल्यास वजावट किती. तर बघा ऑप्शन आहे 50% विथ लिमिट, सेकंड 100% विथ लिमिट, थर्ड 50% विदाउट लिमिट अँड फोर्थ 100% विदाउट लिमिट. तर करेक्ट आन्सर आहे 100% विदाउट लिमिट. नेक्स्ट 41 फॅमिली पेन्शन टॅक्सेबल अंडर. कौटुंबिक पेन्शन कोणत्या हेडवर करपात्र आहे. तर बघा ऑप्शन आहे सॅलरी, सेकंड हाऊस प्रॉपर्टी, थर्ड अदर सोर्स अँड फोर्थ एक्झाम. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अदर सोर्स. ठीक आहे. इन्कम फ्रॉम अदर सोर्स. नेक्स्ट 42 बघा काय म्हटलेलं आहे विनिंग फ्रॉम क्रॉसवर्ड पझल्स टॅक्स ॲट. शब्दकोडे जिंकून मिळालेल्या बक्षिसावर कर दर किती. तर बघा ऑप्शन आहे स्लॅब रेट, 20%, 30%, 10%. तर करेक्ट आन्सर आहे 30%. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 115 BB नुसार ॲज डायरेक्ट फिक्स जो आहे फ्लॅट रेट 30%. नेक्स्ट 43 HUF कॅन बी क्लेम डिडक्शन अंडर सेक्शन 80C फॉर. HUF खालीलपैकी कोणासाठी कलम 80C अंतर्गत वजावट घेऊ शकते. तर बघा ऑप्शन आहे LIC ऑफ करता, सेकंड LIC ऑफ मेंबर, PPF अँड ऑल ऑफ द अबोव. आन्सर येईल ऑल ऑफ द अबोव मीन्स LIC ऑफ मेंबर अँड PPF नुसार. नेक्स्ट 44 अनॲब्झॉर्ब डेप्रिसिएशन कॅन बी सेट ऑफ अगेन्स्ट सॅलरी. बघा न समायोजित घटलेली घसरण पगाराविरुद्ध समायोजित होऊ शकते. बघा ऑप्शन आहे ट्रू किंवा फॉल्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फॉल्स. घसरलेली घसरण मीन्स डेप्रिसिएशन इज नॉट कॅन ऑफसेट अगेन्स्ट सॅलरी. नेक्स्ट 45 ट्रान्सपोर्ट अलाउंड एक्झेम्पशन पर मंथ फायनान्शियल इयर 25-26. प्रति महिना वाहतूक भत्ता सूट किती. तर बघा ऑप्शन आहे 800, 1600, 3200. आन्सर आहे नील. ठीक आहे. नेक्स्ट 46 इफ रिटर्न नॉट फिल्ड लॉस कॅन बी स्टील कॅरीड फॉरवर्ड. जर परतावा भरला नाही तरीही तोटा पुढे नेता येतो. तर बघा ऑप्शन आहे ट्रू किंवा फॉल्स. आन्सर आहे फॉल्स. ठीक आहे. वेळेस परतावा न भरल्यास तोटा पुढे नेता येत नाही. नेक्स्ट 47 HRA एक्झेप्शन अलाउड इफ रेंट पेड इज. HRA सूट फक्त तेव्हाच मिळते जेव्हा भाडे. तर बघा ऑप्शन आहे ग्रेटर दॅन 10% ऑफ सॅलरी, सेकंड 20% ऑफ सॅलरी, एनी अमाऊंट अँड फुल्ली एक्झेम्प्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ग्रेटर दॅन 10% ऑफ सॅलरी. पगाराच्या 10% पेक्षा जास्त असेल ते. नेक्स्ट 48 डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनीज. परदेशी कंपनीतून लाभांश. तर बघा ऑप्शन आहे एक्झेम्प्ट, टॅक्सेबल, पार्टिशली एक्झेम्प्ट अँड इग्नोर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड टॅक्सेबल, करपात्र असतो. ओके.
नेक्स्ट 49 मेडिकल रिएम्बर्समेंट बाय एम्प्लॉय टॅक्सेबल, नियोक्त्यांकडून मिळालेली वैद्यकीय परतफेड करपात्र करते. तर बघा ऑप्शन आहे फुल्ली एक्झेम्प्ट, अप टू 15,000 एक्झेम्प्ट, फुल्ली टॅक्सेबल अँड 25% एक्झेम्प्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, फुल्ली टॅक्सेबल. ठीक आहे. नेक्स्ट 50 मायनर चाइल्ड अर्निंग 1 लाख फ्रॉम गिफ्टेड प्रॉपर्टी अँड 30K फ्रॉम ट्युशन्स टॅक्सेबल इन्कम क्लब. बघा अल्पवयीन मुलाला भेट दिलेल्या मालमत्तेतून 1 लाख आणि शिकवणीमधून 30,000 मिळाले. क्लब केलेले करपात्र उत्पन्न किती? तर बघा ऑप्शन आहे 1 लाख, 1.3 लाख, 30K अँड नील. तर करेक्ट आन्सर आहे 1 लाख. ठीक आहे. भेट दिलेल्या मालमत्तेवर उत्पन्न क्लब होते, परंतु शिकवणी उत्पन्न हे क्लब होत नाही. ओके. तसंच बघा महाट्रान्सकोची PDF सुद्धा अवेलेबल आहे. LDC साठी मॉक टेस्ट PDF सुद्धा आहे. डेप्युटी मॅनेजरसाठी पूर्ण कंप्लीट ऑल इन वन PDF अवेलेबल आहे. अकाउंट्स रिव्हिजन PDF आहे आणि प्रॉब्लेम्स अँड फॉर्म्युला बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.